महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे मोठी आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत। यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिलेली ही पहिली प्रतिक्रिया पाहूया। या बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी। तेच म्हणतो की एकट्या अमोल कोल्हेचं लीड किती यापेक्षा महत्त्वाचं आहे की एकानेच 50 पावलं चालण्यापेक्षा 10 जण 5-5 पावलं चालणं हे मला आता संघटनेच्या दृष्टीने आमच्या पक्षाच्या दृष्टीने जास्त लीड महत्त्वाचं नाहीये। विजयाचं श्रेय कोणाला देणार? विजयाचं श्रेय कोणाला देणार? विजयाचं श्रेय शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षातला जीव तोडून काम केलेलं माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, या जीवाभावाच्या कार्यकर्त्याला विजयाचं श्रेय। कारण इतक्या मोठ्या नेत्यानं असं आव्हान दिल्यानंतर भल्या भल्या राजकीय पंडितांनी भविष्यवाणी केली होती की यांच्याकडे यंत्रणा नाही, समोर प्रचंड मोठी धनशक्ती आहे, सत्ता आहे, हे सगळं आहे। आणि तेव्हा मी जे काय म्हणत होतो की मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, तुम्हारे पास क्या है, यामध्ये माझं जे उत्तर होतं ते खरं ठरवलं हे शिरूर लोकसभा मतदारसंघाला। विरोधकांकडे 5 आमदार होते, तुम्ही एकमेव आमदारासहित तुम्ही स्वतः आणि कार्यकर्ते सहित प्रचार करत होता, काय सांगा? मला गमतीनं आज एका पत्रकारांनी सांगितलं की आता बहुतेक जे विरोधी पक्षात आमदार होते त्यांचं टेन्शन वाढेल, कारण 2019ला अशीच परिस्थिती होती की 2019ला फक्त एकच आमदार आमच्या बाजूला होते आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यानंतर 1-5चा 5-1 झाला। आता काही आमदारांना तसं टेन्शन येऊ शकतं की आता 1-5चं पुन्हा 5-1